आता मराठी ऑडियन्स म्हणजे जर एक्झाम्पल घेऊ तर छत्रपती शिवाजी महाराजांची केव्हा आपण मूवी येऊ द्या, लोक सपोर्ट करायला जाणार म्हणजे जाणार. म्हणजे ती कशी असू, ते भाग चुकीचा का चांगला ते वेगळा पॉईंट राहिला, लोक त्याच्यावरती तर बोलतील. पण जिथं नाही का जर नाही का ह्यांनी ती गोष्ट केली जे की बरेचसे मराठी चित्रपट जे येतात त्याच्यात ती होत नाही. परत तेच तेच कॉमेडी प्लस तेच नाही का म्हणजे तसले नॉनव्हेज जोक्स आणि नाही का अडल्ट कॉमेडी, ती काय फायदा नाही त्याला. सिनेमा म्हणजे ते मला सिनेमा बी म्हणून वाटत नाही. तर मित्रांनो मला सांगा की भारताचा सगळ्यात पहिला पिक्चर कुठला आहे? आठवत नसेल तर मी सांगतो, राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये बनलेला, दादासाहेब फाल्केंनी बनला होता, जे की एक मराठी माणूस होते. आता तो चित्रपट होता ना, तो पूर्ण एक सायलेंट फिल्म होती, पण तोच चित्रपट, त्या चित्रपटाने एक नवीन इतिहास या म्हणू शकतो की इंडियन सिनेमामध्ये इतिहासच रचला. कारण की तिथूनच नाही का इंडियन सिनेमाची सुरुवात झाली आहे. आणि आता तुम्ही बघा की नाही का ज्या व्यक्तीने नाही का तो चित्रपट बनला, आज त्याच व्यक्तीची इंडस्ट्री कुठे आहे? मराठी इंडस्ट्री सध्या एवढी मागे का आहे ह्याचं कारण मी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही काय म्हणताल? ह्याचे बरेचसे कारण आहेत ज्याला आपण एक एक करून बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले माझं मेन कारण आहे की हे बघा, कॉन्टेंट इज द किंग. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते जे तुम्ही बनवता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. जिथं फक्त कम्पॅरिझनसाठी सांगू तर तुम्ही इतर इंडस्ट्रीजमध्ये बघा. मी छोटासा एक्झाम्पल घेतो एक गुजराती इंडस्ट्रीचा, ज्यात मी अशा पिक्चर बघितला होता लालो नावनी, आणि तो इतका सुंदर, इतका सिनेमॅटिक आणि इतकी प्युअर त्याची स्टोरी आहे ना, जे त्यांनी इमोशन्स मांडले. आणि इतक्या कमी बजेट म्हणजे 1 कोटीच्या खाली माझ्या अंदाजाने त्याचं बजेट आहे, आणि त्यांनी नाही का 120+ कोटी कमविलेत. तर ते तुम्ही पहा, तर त्यांनी कॉन्टेंटवरती जास्त फोकस केलं ना, म्हणजे मोठा सुपरस्टार ना, म्हणजे एकदम बादशाह लेवलचे एकदम हायफाय लोक, असं काही सुद्धा नाही केलं त्यांनी एकदम सरळ सोपी स्टोरी, प्युअर इमोशन्स, जे बी जॉनरा आहे मूवीचा, आणि त्याला बनवण्याचं प्रेझेंटेशन, ते सगळ्या गोष्टी त्यांनी ध्यानात ठेवले आणि त्या प्रकारे त्यांनी मूवी तयार केली. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती रूटेड इन रिअलिस्टिक स्टोरीज. कारण की तुम्ही जे मूवीज बनवताल तर त्याच्यातली स्टोरी नाही का रिलेटेबल तर फील व्हायला पाहिजे ना, ऑडियन्स कनेक्ट कसोबत करणार. आता मराठी ऑडियन्स म्हणजे जर एक्झाम्पल घेऊ तर छत्रपती शिवाजी महाराजांची केव्हा आपण मूवी येऊ द्या, लोक सपोर्ट करायला जाणार म्हणजे जाणार. म्हणजे ती कशी असू, ते भाग चुकीचा का चांगला ते वेगळा पॉईंट राहिला, लोक त्याच्यावरती तर बोलतील. पण लोक बघायला तर नक्की जातात, म्हणजे तसा प्रकारचा सपोर्ट पाहिजे. आता तुम्ही इतर नाही का भागात बी बघताना त्यांचे जी ऑडियन्स असते ना ती त्यांना सपोर्ट म्हणजे करायला जाती म्हणजे जाती. आणि तसंच मी म्हणतो की नाही का जर तुम्ही नाही का स्टोरी जर नाही का रिलेटेबल बनितान, लोकांसोबत कनेक्ट करीन, फक्त जर मराठीच नाही, जर बॉलिवूड म्हणता ना, बॉलिवूडमधून मी असे बरेचसे नाही का चित्रपट निघले, जसं छावाचाच एक्झाम्पल घेतो, त्यांनी इतर नाही का इतर नाही का इंडस्ट्रीजमधनं म्हणजे इतर राज्यातनं नाही का खूप जास्त कमाई केली. म्हणजे महाराजांची स्टोरी फक्त महाराष्ट्रातच नाही, अनेक राज्यातला बी नाही का लोकांनी रिलेट केली त्या स्टोरीला. तर हे एक एक्झाम्पल होता. आणि तसंच जर तुम्ही बघताना कन्नड इंडस्ट्रीमध्ये कांतारा जो चित्रपट होता ना, त्यांनी पण नाही का ऑल ओव्हर किती कमाई केली, 400 कोटी प्लस. आणि ती मूवी नाही का आय गेस 12 का 15 कोटीतच बनली. म्हणजे त्याची स्टोरी वरनं त्याचं जे प्रेझेंटेशन होतं, इतक्या कमी बजेटमध्ये त्यांनी इतकं सुंदर प्रेझेंट केलं. ते ज्या प्रकारे त्यांनी केलं आहे ना, ते सोपं नव्हतं, आणि लोकांपर्यंत पोचणं ते एक मोठी गोष्ट होती. आणि त्यांनी ते कसं केलं तर एक डबिंग नावाची गोष्ट असती, जे की मला वाटते की नाही का जे इतर इंडस्ट्रीज तर करतातच, तर आपल्या मराठी इंडस्ट्रीने ती सुद्धा अप्लाय करायला पाहिजे. हालाकी नाही का त्याच्यात एक अजून एक मी पॉईंट ॲड करणार आहे, पण ते पुढे जाऊन ॲड करेन. पण हा जे डबिंगचं जी गोष्ट असते ना, ज्याच्यात नाही का समजा नाही का चित्रपट तयार झाला, तर चित्रपट तयार झाल्याच्या नंतर नाही का त्याच चित्रपटाला वेगळ्या वेगळ्या भाषेत डब करणे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाषात नाही का ट्रान्सलेट करणे, ह्याला म्हणतात प्रोफेशनल डबिंग. जिथं नाही का जर नाही का ह्यांनी ती गोष्ट केली जे की बरेचसे मराठी चित्रपट जे येतात त्याच्यात ती होत नाही. आय नो की बजेटचा इश्यू असतो, बरेच लोक म्हणतात की अरे बजेटचा इश्यू असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर तो पॉईंट इथं अप्लाय होतो. आणि तो पॉईंट कुठला आहे तर क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. जितके बी मी बघतो ना की नाही का म्हणजे नाही का दर तिसरा चौथ्या पाचव्या दिवसानंतर कुठला टीजर ना कुठला ट्रेलर पडतो. तर माझं एवढंच म्हणणं होतं की नाही का जे बजेट तुम्ही नाही का वेगळे नाही का चित्रपट बनवण्यात इन्व्हेस्ट करतात, ते बजेट तुम्ही एका चित्रपटासाठी द्या आणि असा तयार करा तो चित्रपट, म्हणजे सगळ्याच गोष्टीत बाप. असं बी नाही की जर सगळं बजेट ॲड जरी केलं की लई 100-200 कोटी होते, नाही होणार मला माहिती आहे. पण निदान 15 या फिर नाही का 10 कोटी या फिर नाही का कमीत कमी नाही का म्हणजे 5-6 कोटी जरी बनलं ना, त्याच्यातही तुम्ही नाही का एकदम सुंदर चित्रपट बनवू शकतात. जसे मी नाही का आधी एक्झाम्पल्स दिले, त्यांनी ते करून दाखवलं आहे. फक्त आपली नियती म्हणजे इंटेंट चांगला पाहिजे आणि तेवढं पॅशन पाहिजे बनवायला. आता लक्ष्मण उटेकर ज्यांनी छावा मूवी बनवली,
तर तुम्ही पहा त्यांनी किती सुंदर प्रकारे डायरेक्ट केली आणि 500+ कोटी कमविले चाहवानी. आणि ते डायरेक्टर मराठी डायरेक्टर आहेत, त्यांनी बरेचसे नाही का मराठी मूवीज बी डायरेक्ट केलेले आहेत. आणि तोच बजेटचा इश्यू आहे तो मला माहिती आहे. तर त्यांनी जर नाही का क्वांटिटीवर फोकस ना करता क्वालिटीवर फोकस केलं तर यार किती सुंदर सुंदर चित्रपट येतील. हालाकी आता इथं मी एक अजून पॉईंट ॲड करतो जे नाही का मराठी चित्रपट म्हणजे मराठी इंडस्ट्रीने नाही करायला पाहिजे. ते आहे की नाही का जे तुम्ही अशात नाही का जे टीजर अँड ट्रेलर बघता ना, जसं की पोस्टर बॉईजमध्ये एक आलता या फिर नाही का मधून अजून 2-3 आलते. तर तुम्हाला सांगतो म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये निवड उगतच नाही का असेच टीजर अँड ट्रेलर पडत राहिलेत, असेच मूवीज आणि ते येत राहिलेत ज्यांचं म्हणजे एक तर कॉमेडी, एक तर ते नाही का हौसीपणा म्हणजे नाही का तसल्या टाईपचं नाही का कॉन्टेंट अडल्ट थोडंफार दाखवते ना, अडल्ट म्हणजे जे नसतात का अडल्ट जोक्स वगैरे त्याच्यावरती बेस्ड. पण जर तुम्ही नाही का एकदम सिनेमा बनवायचा, सिनेमाचं डेफिनेशन म्हणजे यार काहीतरी नवीन एक्सप्लोर करा, काहीतरी अशा गोष्टी बघा ज्यात अजून कोणी नाही का पाय नाही ठेवला, एक असा नवीन जॉनर. परत तेच कॉमेडी प्लस तेच नाही का म्हणजे तसले नॉनव्हेज जोक्स आणि नाही का अडल्ट कॉमेडी, ती काय फायदा नाही त्याला. सिनेमा म्हणजे ते मला सिनेमा बी म्हणून वाटत नाही. जर तुम्ही नाही का इतर नाही का बाकीच्यांना बघताना, जसं की मी एकदम बेस्ट एक्झाम्पल घेतो बाहुबलीचा. जर तेलुगू इंडस्ट्रीने बाहुबलीचं नाही का रिस्क नसतं घेतलं, चान्स नसता घेतला, तर आता बाहुबली बनली असती का? आणि त्यांनी इंडियन सिनेमा चेंज केला असता का? कारण की आपल्यामध्ये सिनेमाची सुरुवात नाही का भले दादासाहेब फाल्केंनी केली आणि ते एक मोठा स्टेप होता, पण त्याच्यानंतर इतक्या वर्षानुवर्षानंतर नाही का कुणी नाही का ते एक ग्लोबल स्टेज नसतं का टच केलं नाही. बाहुबली असा पहिला चित्रपट आहे ज्याने ग्लोबल स्टेज टच केलंय. आणि त्याच्यानंतर त्यांचीच मूवी SS राजामौलींजींनी बाहुबली बनवली होती, त्यांचीच दुसरी मूवी RRR त्यांनी तर ऑस्कर पण विन केलाय एका त्यांच्या सॉंगसाठी नाटू नाटू. तर तुम्ही बघा SS राजामौलीचं त्यांनी नाही का कंटिन्युअली एका जॉनरात नाही केलं. RRR एक वेगळा जॉनर होता, बाहुबली एक वेगळा जॉनर, त्यांच्या आधी काही मूवी जसं की मक्खी ते एक वेगळा जॉनर होता. तर असे त्यांनी वेगळे वेगळे जॉनर्समध्ये ट्राय केले आणि नाही का प्रत्येक वेळेस त्यांनी त्यांच्या चुका सुधारल्यात, ना की त्याच नाही का म्हणजे जॉनरमध्ये अटकले तेच परत परत गोष्टी. तसं त्यांनी नाही केले, इम्प्रूव्ह करीत गेलेत. आणि त्यांच्यासारखं नाही का बेस्ट प्रेझेंटेशन म्हणजे स्टोरी सोबत कुणी करू शकत ना, आय डोंट थिंक कुणी करू शकत, त्यांच्यासारखं कुणीच करू शकत नाही. आणि आता त्यांची नवीन मूवी येणार आहे वाराणसी म्हणून. तुम्ही म्हणजे त्याचं तुम्ही टीजर बघताना इट्स लाईक अ हॉलिवूड ग्लिम्स असं फील होतं ते बघितल्यावर, त्यांचा टीजर ती जे ग्लिम्स होता वाराणसीचा. आणि तसंच माझं म्हणणं होतं की मराठी इंडस्ट्रीने ट्राय करायला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे, थोडं बजेट साठून एखादी अशी मूवी प्रोड्यूस करायला पाहिजे, एक अशी मूवी बनवायला पाहिजे ज्याने सगळ्या मराठी म्हणजे प्रेक्षकांचं हृदय जिंकलं पाहिजे. आणि जर ते तुम्ही बघताना लालू पिक्चरला कोणी प्रमोटच केलं नव्हतं, तो फक्त वर्ड ऑफ माउथ आहे ज्याने इतका पसरला. कांताराला बी कोणी जास्त म्हणजे चर्चा केली नव्हती या प्रमोशन नव्हतं केलं, तो पण असाच पसरला, त्यांनी 400+ कोटी कमिले. आणि नंतर अजून एक गोष्ट येते जी आहे OTT प्लॅटफॉर्म्स, ज्याचा नाही का मराठी इंडस्ट्री चांगला फायदा घेऊ शकते. समजा डबिंग केली तुम्ही आणि तुम्ही नंतर त्याला OTTला आणू शकतात त्याचे राईट्स वगैरे घेऊन. आणि जर त्या मूवीने थिएटरमध्ये चांगलं म्हणजे त्याचं काम केलंय, वर्क चांगलं केलंय, चांगली कमाई केली, तर OTTला आल्यावर मग तर भाई म्हणजे लिटरली त्या गोष्टीमुळे तर नाही का लोक त्याला अजून पाहतील. कारण की KGFचा मी एक्झाम्पल घेतो, त्याच्या पहिल्या पार्टने जेवढं थिएटरमध्ये कमिलं ना तेवढं ते OTTवरनं जास्त कमिलंय आणि लोकांपर्यंत ते पोहोचलं. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो सेकंड पार्ट आहे ना तुम्ही बघा, इतका जास्त ब्लॉकबस्टर गेलाय ना म्हणजे सांगू शकत नाही. तुम्ही जर मी वाटलं असतं इथं दिल किती त्यांनी कमिले दुसऱ्या पार्टनी KGFच्या सेकंड पार्टनी. आणि त्याच्यामुळे जर नका तुम्हाला पॅन इंडिया न्यायची असेल मूवी ना तर तुम्हाला डबिंग करावाच लागेल आणि प्रोफेशनल आणि चांगली डबिंग करावं लागेल. आणि हे तुम्ही नोटीस करा की नाही का बाकीच्या इतर सगळ्या इंडस्ट्रीज डबिंग करतात, पण आपली मराठी इंडस्ट्रीज ह्या गोष्टीमध्ये मागे आहे. आणि तुम्हीच मला सांगा की तुम्हाला असली कुठली मूवी लक्षात येते शेवट ज्याने 100 कोटी क्रॉस केले? कुठली केली? सायराटच एकमेव अशी मूवी आहे ज्यांनी 100 कोटी प्लस क्रॉस केले आहेत. आणि ती पण का रिलेट केली लोकांना. जास्त सिनेमा म्हणजे सिनेमॅटिक काही नव्हतं त्यात, त्यांनी ओरिजिनल स्टोरी जाऊन तिथे शूट केलं, ओरिजिनल लोकेशन्स घेतले, जास्त काही नव्हतं. आणि ती टिपिकल आपली गावातली भाषा तसं आपण बोलतात ना, तर ते जाऊन पाहून नाही का आपल्याला रिलेट करता येतं. त्याच्यामुळे ती लव्ह स्टोरी चालली आणि लोकांना आवडली ती लव्ह स्टोरी, लोकांनी रिलेट केली. आणि अशात नाही का फक्त एक राजा शिवाजी म्हणून पिक्चर आला आहे रितेश देशमुखचा, आणि त्याला आपण म्हणू पण शकत नाही की त्याने म्हणजे ओरिजिनेटेड आहे मराठीपासनं, कारण की त्याच्यात अर्ध्याच्या वर बॉलिवूड दिसतोय आपल्याला. आणि प्लस नाही का जेव्हा तुम्ही बघताना की ती मराठी प्लस हिंदीमध्ये दोन्हीत एकसोबत शूट केली गेलेली मूवी आहे, तर त्याच्यामुळे त्याला आपण प्युअरली मराठी मूवी कन्सिडर करू शकत नाही. आणि त्याचं बजेट पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ती जर नक्की त्यांनी 200 कोटी बी क्रॉस केल्या तरी ती हिट मानली जाईल, ब्लॉकबस्टर नाही मानली जाणार. आणि पहा मी असं कतही नाही म्हणत की मराठी इंडस्ट्रीनी चांगल्या मूवीज बनवल्या नाहीयेत. तुंबाडचं एक्झाम्पल जर नाही घेतलं ना बरेच लोक चिडतील माझ्यावरती. तुंबाड एक असा चित्रपट आहे ना ज्याला मी डिस्क्राईबच करू शकत नाही. त्या चित्रपटाबद्दल नाही का इतकं सुंदर सिनेमॅटिक म्हणू,
त्यांचा जो जॉनर, त्यांना जे दाखवायचं होतं त्यांचं प्रेझेंटेशन, आणि तीही मूवी खूप कमी बजेटमध्ये बनलेली आहे. पण त्यांनी ती नाही का जेव्हा OTTला आली ना, म्हणजे हिंदी प्रेक्षकांनी प्लस मराठी सगळ्यांनी ती पाहिली, आणि म्हणजे सांगू का साऊथमधल्या सुद्धा लोकांनी बऱ्याच जणांनी पाहिली ती, आणि त्यांचा एक्झाम्पल घेतले की किती सुंदर ती मूवी आहे. सुंदर म्हणजे जॉनरा तर त्यांचा क्रीपी आणि एकदम हॉरर टाईप आहे. आणि कोणी मराठी इंडस्ट्रीतनं बघत असेल ना, तर तुम्हाला फक्त एवढीच सांगू इच्छितो की नाही का तुम्ही ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करा. आणि मी कुठला कोणी मोठा डायरेक्टर या कोणी मी मोठा लय हे करणार, मी तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे, मी ऑडियन्समधलाच एक व्यक्ती आहे ज्यांनी फक्त हे पॉईंट्स थोडेसे एक्सप्लेन केले. आणि जर हे केले तर मला असं वाटतंय की नाही का आपला मराठी सिनेमा अजून पुढे जाईल, अजून म्हणजे अजून त्याला म्हणजे तो पॅन इंडिया लेवलला जे रेकग्नेशन भेटलं पाहिजे मराठी इंडस्ट्रीला ते भेटेल. बाकी माझं बाकी काहीच म्हणणं नाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या बोलण्यावरनं म्हणजे तुम्हाला काही म्हणजे तुमचे काही पॉईंट्स असतील या फिर ओपिनियन्स असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणाला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी, कारण की मला जे म्हणजे वाटत होतं मी ते फक्त एक्सप्लेन केले. आणि तुमचे मतं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असेच मराठी कॉन्टेंटसाठी सबस्क्राईब करा. जय हिंद.